हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वजण कसे आहात? मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्हीही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल। तर चला, आज खूप दिवसानंतर मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे। खरं तर आता बाप्पांचं विसर्जन वगैरे झालेलं आहे, खूप दिवस झाले, पण व्हिडिओ थोडासा तुमच्यासोबत मी लेट पोस्ट करत आहे। तर पालघरमध्ये जे बाप्पा होते ना, त्यांचं आम्ही दर्शन वगैरे घेतलं होतं, सोबतच विसर्जन वगैरे पण केलेलं आहे। तर हे दोन्हीही व्हिडिओ तुम्हाला एकत्रित इथे मी पोस्ट केलेले आहे। जसे की पालघरमधले जे बाप्पा आहेत ते सर्व बाप्पा ज्यांचं आम्ही दर्शन वगैरे करण्यासाठी गेलो होतो, सोबतच विसर्जन सोहळा पण थोडक्यात मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर चला, व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा। आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सुरुवातीचे बाप्पा तुम्ही पाहिले असतील, जसं की जसा मासा असतो ना त्याचं डेकोरेशन केलेलं होतं, आतमध्ये खूप सुंदर होतं। आणि आतमधले जे बाप्पा आहेत ना ते पण तुम्ही पाहिले असतील। रिद्धी सिद्धी ज्या आहेत ना गणपती बाप्पांच्या बाजूला विराजमान झालेल्या होत्या, सोबतच शंख शिंपले वगैरे ह्याचं थोडंफार असं डेकोरेशन होतं। जसं की माशाची थीम आहे, तर मग आतमध्ये माशाचंच म्हणजे समुद्रामध्ये जे काही असतं ना तर ते तिथे त्यांनी डेकोरेशन केलेलं होतं। सोबतच बाजूला खूप मोठा ना बोर्ड पण लावलेला होता की तुम्हाला हे डेकोरेशन वगैरे बाप्पाची सजावट कशा पद्धतीने वाटली तर ते लिहिण्यासाठी। त्यानंतर आता हा जो बाप्पा आहे ना तर तो होता शुक्ला कंपाऊंडचा बाप्पा। पाहू शकतात बाप्पांची जी मूर्ती आहे ना ती भोलेनाथ बाबांच्या स्वरूपात बनवली गेलेली आहे। पालघरमधील सर्वात मोठी ही मूर्ती असते आणि इथे पण आम्ही खूप छान असं दर्शन वगैरे घेतलं। बाप्पांची मूर्ती एवढी सुंदर मनमोहक बनवलेली होती की तिथून जावंसंच वाटत नव्हतं। खूप वेळा मी तिथे बसून पण राहिलेलो होतो। आणि त्यानंतर हा जो तिसरा बाप्पा आहे तो आहे पालघर रेल्वे स्टेशन जवळचा। तर इथे पण खूप सुंदर सजावट वगैरे केलेली आहे। बाप्पांची मूर्ती पाहू शकतात किती सुंदर आहे आणि बाजूलाच ना बजरंगबली पण विराजमान झालेले आहेत। तर इथेही आम्ही छान पद्धतीने दर्शन वगैरे केलं। तर जेवढ्या म्हणजे ठिकाणी बाप्पा वगैरे बसवले जातात मंडळाचे, सर्वच ठिकाणी तर आम्हाला नाही जाणं झालं, पण ज्या ज्या ठिकाणी आम्ही जास्त करून जातो नेहमीच तर तिथल्याच मूर्ती मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। ही जी मूर्ती आहे श्री बालाजी यांच्या स्वरूपातली आहे। पाहू शकता तुम्ही इथे श्री बालाजी महाराज ज्या पद्धतीने त्यांची मूर्ती वगैरे असते ना सेम तसाच देखावा बाप्पांचा इथे तयार केलेला आहे। आणि ही जी मूर्ती आहे ती आहे जुना पालघरमधील। तर ही पण मूर्ती खूप मोठ्या स्वरूपात आहे। पाहू शकता तुम्ही इथे पण आमचं खूप छान असं दर्शन वगैरे झालं। आणि हे आहेत फुलांचे राजे, पूर्ण फुलांचं डेकोरेशन इथं केलं जातं। भाजी मार्केटमध्ये हे बाप्पा बसवले जातात। तर फुलांचा राजा असं म्हणून या बाप्पांची ओळख आहे, कारण त्यांच्या आजूबाजूला सर्व काही जे डेकोरेशन वगैरे आहे ना तर ते फुलांचं बनवलेलं असतं। पाहू शकतात आणि इथं आल्यानंतर खूप छान पण वाटतं, डेकोरेशन सर्व फुलांचं आहे। खूप छान आमचं दर्शन वगैरे पण इथं झालं। तर प्रत्येक मंडळाची वेगवेगळी थीम असते, वेगवेगळ्या थीमनुसार सजावट वगैरे करतात। इथे फुलांची सजावट वगैरे दरवर्षी असते, पण दरवर्षी सजावट जी असते ना थोडीफार वेगळ्या पद्धतीने करण्याचा ते प्रयत्न करतात। ह्याची जी कमान वगैरे आहे, मंडप आहे, तो तुम्ही पाहू शकतात फुलांनी खूप छान सजवलेला होता। त्यानंतर आता हे जे बाप्पा आहेत ते आहेत लोकमान्य नगरचे। मोदक ज्याप्रमाणे असतो ना अगदी त्याप्रमाणे त्यांनी डेकोरेशन वगैरे केलेलं आहे, मोदकाच्या आकाराचं। आतमध्ये जी मूर्ती वगैरे आहे ना ती तर खूप सुंदर आणि मनमोहक आहे, तुम्ही इकडे पाहू शकतात। आणि अजूनही खूप मोठमोठ्या बाप्पांच्या मूर्त्या वगैरे आहेत, पण त्या सर्वच ठिकाणी जाणं नाही झालं, जसं की तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलं। तर त्या ज्या मूर्त्या वगैरे आहेत त्या मी तुमच्यासोबत ना व्हिडिओच्या शेवटी म्हणजे विसर्जनाच्या दिवशी शेअर केलेले आहेत, तर ते आपण तुम्ही आवर्जून पहा। त्यानंतर हा जो बाप्पा आहे तो होता आनंद आश्रमचा। तर रोडवरती यांनी खूप छान पद्धतीने लाईटिंग वगैरे केलेली होती, तर ती पण म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया। यांचा जो देखावा आहे तो तुम्ही इथे पाहू शकतात। किल्ले रायगड वगैरे जे आहे ना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला, तर तो त्यांनी पूर्णपणे खूप छान पद्धतीने इथे साकारलेला आहे। जसं की आपण किल्ल्यावरती जातो तिथं खूप घाण वगैरे करतो, किल्ल्यावरती काही लिहितो, तर ते सर्व डेकोरेशनमधून यांनी इथे शेअर केलेलं आहे। सोबतच पोलीस वगैरे आहेत आणि महाराज तुम्ही पाहू शकतात वरच्या बाजूला महाराज पाहत आहेत असं त्यांनी दाखवलेलं आहे। सोबतच साफसफाईवाले पण आजूबाजूला चित्राच्या द्वारे त्यांनी शेअर केलेले आहेत। गडकिल्ल्यावर जाऊन आजकाल लोक नुसतं सेल्फी वगैरे घेतात, फोटो वगैरे घेतात, तर ते पण त्यांनी इथं शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हे जे बाप्पा आहेत ना तर ते आता मला रोडचं नाव एवढं काही लक्षात येत नाही आहे, तर ह्या बाप्पांचं जे डेकोरेशन आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला श्री बजरंगबली ह्यांचा ना देखावा त्यांनी तयार केलेला आहे। आणि आतमध्ये ना श्री रामचंद्र आणि माता सीतांचा फोटो वगैरे ह्याचं डेकोरेशन केलेलं आहे।
जसं की बजरंगबली जे आहेत ना ते आपली छाती फाडून श्रीरामचंद्र आणि सीताचं जे दर्शन आहे ना ते आपल्याला देत आहेत। मूर्ती जी आहे ना अशा पद्धतीची आहे आणि ते सत्यनारायण वगैरे घातलेला होता बहुतेक। तर सत्यनारायण महाराजांची पूजा करण्यासाठी त्यांनी केळीचे जे झाड असतात ना त्यापासून एक छोटंसं मंदिर बनवलेलं आहे। खूप सुंदर होतं हे मंदिर, मला फार आवडलं आणि मूर्ती पण खूप सुंदर आहे, पाहू शकता तुम्ही इथे। माझ्या बाजूला माऊ बसलेली आहे, माऊचं चाललेलं आहे धिंगाणा, तर तिचा थोडाफार तुम्हाला आवाज येईल तर प्लीज इग्नोर करा। हे जे बाप्पा आहेत ना तर ते आहे साईनगरमधले आणि ह्या बाप्पांना पालघरमधील मानाचा पहिला बाप्पा म्हणून ओळख आहे। तर इथे मी नेहमी येत असते। पाठीमागे साईबाबांचं मंदिर आहे, मंदिरामध्येच ह्या बाप्पांची स्थापना वगैरे केलेली आहे। मूर्ती पाहू शकतात, खूप सुंदर आहे, मला फार आवडली ही मूर्ती। तर इथे पण छान दर्शन वगैरे केलं मी, आमच्या घराच्या ही जस्ट जवळच आहे। डेली मी इथे येत होते, जोपर्यंत बाप्पा होते ना तोपर्यंत मी डेली इथे दर्शन वगैरे करायला यायचे। तर म्हटलं चला ते पण तुमच्यासोबत शेअर करूया। आणि आता इथून पुढचा जो व्हिडिओ असणार आहे ना तर तो आहे ज्या दिवशी आपल्या बाप्पांचं विसर्जन वगैरे झालेलं होतं त्या दिवशी। तर हे पाहू शकतात, खूप सुंदर फुलांची सजावट केलेली आहे, फुलांची खूप सारी छान सजावट, म्हणजे फुलांचा जो राजा आहे ना त्यांच्या विसर्जनाची ही मिरवणूक आहे। तर खूप साऱ्या जेवढ्या मिरवणुका निघालेल्या होत्या, जेवढं मला जमलं तेवढं मी रेकॉर्ड करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। समोरच हे बाप्पा तुम्ही पाहू शकतात। ही मूर्ती कुठली आहे वगैरे हे जास्त काही मला नाही माहिती, कारण इकडे काय आम्ही दर्शन वगैरे करायला गेलो नव्हतो। तर बऱ्याच ठिकाणच्या ज्या स्थापना वगैरे केलेल्या असतात बाप्पांच्या मंडळाच्या, तर ते काही आपल्याला माहिती नसतं, मग विसर्जनाच्या दिवशी आपल्याला त्या दिसतात। तर ही पण मूर्ती खूप सुंदर मनमोहक आहे, तुम्ही पाहू शकता तिथे।
तर इथे ना समोरच्या बाजूला खूप मोठी स्क्रीन वगैरे बसवलेली होती, जेणेकरून प्रत्येकाला बाप्पाचं जे दर्शन आहे ना तर ते इथे घेता यावं. कारण गर्दी तुम्ही पाहू शकतात, खूप गर्दी असते आणि त्यामुळे बाप्पांचं दर्शन पण व्यवस्थित होत नाही. स्क्रीनवरती ना आपल्याला सर्व काही दिसून येतं. त्यासोबत ना ड्रोन पण वरती फिरत होते ना, तर त्यातून पण बाप्पांचे मनमोहक सुंदर असे दृश्य जे आहेत ना तर ते टिपलेले आहेत, ते पण तिथं दिसत वगैरे होते. आणि ही बाप्पांची मूर्ती पाहू शकता, संत तुकाराम महाराजांच्या वेशातील आहे. अगदी सेम टू सेम तसाच देखावा बनवलेला आहे. खूप सुंदर मूर्ती आहे. कपडे वगैरे सर्व काही ना संत तुकाराम महाराजांच्या सारखं सेम बनवलेलं होतं. त्यानंतर ही एक मूर्ती तुम्ही पाहू शकतात, खूप सुंदर मूर्ती आहे. तर खूप साऱ्या मूर्त्या वगैरे अशा आहेत ज्या आम्ही पाहिल्या पण नव्हत्या. तर ते आज विसर्जनाच्या दिवशी आम्ही इथं दर्शन वगैरे तर आता इथून पुढची जी क्लिप आहे ना ती आहे विसर्जनाची. पण हे जे विसर्जन आहे ते 7 दिवसांच्या बाप्पांचं होतं ना, तर त्या दिवशीच मी क्लिप रेकॉर्ड करून घेतलेली होती. कारण 10व्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी बाप्पांचं विसर्जन होतं त्या दिवशी इथे गणेशकुंडावरती एवढी गर्दी होती ना की रेकॉर्डिंग करणं म्हणजे शक्यच झालं नाही मला. त्यामुळे मी ही 7व्या दिवसाची क्लिप ॲड केली. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, शुभरात्री. श्री स्वामी समर्थ.